कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप, फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा विवाहित महिलेचा दावा. शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाच्या संदर्भात धक्कादायक खुलासे. 2 वेळा वैष्णवीच्या लग्नामध्ये शशांककडून खोडा. कसपटेंच्या संपत्तीवरती नजर ठेवून केलं वैष्णवीसोबत लग्न. बडेजाव करण्यासाठी हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या वडिलांवरती दबाव. लग्नासाठी तब्बल 1.5 कोटींचा खर्च. रिसॉर्टचं भाडं 10 लाख तर स्टेजच्या सजावटीला 22 लाखांचा खर्च. नाशिकमध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागामधून सासरच्यांकडून सुनेचा छळ. नर्स असणाऱ्या सासूकडून घरीच सुनेचा गर्भपात. सासू सासरे, नणंद आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल. गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते वर्षा बंगल्यावरती छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानला देण्यात आला पुरस्कार. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट. पुण्यामधील घाटमाथ्यावरती अतिवृष्टीची शक्यता. काल झालेल्या मुसळधार पावसाच्या नंतर मुंबईमध्ये आज पावसाची विश्रांती. रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा सुरळीत. पावसाचा येलो अलर्ट जारी. मेट्रोच्या कामांमध्ये सरकारनं 1,500 कोटींची दलाली खाल्ली. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. जनतेचे हजारो कोटी पाण्यात बुडाले. राऊतांची जहरी टीका. बीडच्या धुळे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. डिवायडरमध्ये अडकलेली कार काढताना ट्रकनं चिरडलं. संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या घरामधील दरोड्याच्या प्रकरणातील एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर. पोलिसांच्या अंगावरती गाडी घालत गोळीबार केल्याची माहिती.